सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी स्तोत्र संहिता याचा 9वा अध्याय आणि 12वं वचन या ठिकाणी आपण वाचूया. याकरिता आम्हास आपले दिवस असे गणण्यास शिकव की आम्हास सुबुद्ध हृदय प्राप्त होईल. या ठिकाणी दावीद राजा परमेश्वराला सांगत आहे, म्हणत आहे की देवानं आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, देवानं आम्हाला आयुष्य दिलेलं आहे आणि त्या आयुष्यामध्ये आम्ही आमचं दिवस घालवत असताना, आम्ही आमचं आयुष्य जीवन जगत असताना परमेश्वरामध्ये आम्हाला सुबुद्धी प्राप्त व्हावी. सुबुद्धी म्हणजे चांगली बुद्धी आम्हाला प्राप्त व्हावी, चांगलं हृदय अंतःकरण आम्हाला प्राप्त व्हावं, असं दावीद या ठिकाणी परमेश्वराकडं मागणी करत आहे की धार्मिक जीवन जगण्यासाठी असणारं जे ज्ञान आहे, हे ज्ञान परमेश्वराकडून प्राप्त होण्यासाठी दावीद राजा या ठिकाणी परमेश्वराला विनंती करत आहे. तीच विनंती आपण देखील देवाला केली पाहिजे आणि आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्हाला सुबुद्धी आणि चांगलं हृदय प्राप्त होण्यासाठी, चांगलं अंतःकरण प्राप्त होण्यासाठी आपण देवाकडं प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवाप्पा, आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना आशीर्वाद दे, सर्वांचं तारण कर, सर्वांना आरोग्य दे, सर्वांचं काम आशीर्वादित कर, सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर आणि सर्वांच्या जीवनामध्ये मोठी साक्षी घडव. प्रत्येकाला तुझा चांगला अनुभव येऊ दे आणि त्याद्वारे तुझ्या नावाला धन्यवाद उद्यास तू कर. आणि देवबाप्पा, आम्ही प्रार्थना करतो तुझ्या सर्व लेकरांबरोबर आज दिवसभर तू राहा आणि बापा त्यांना आरोग्य दे, त्यांची काळजी घे, त्यांच्या जीवनामध्ये मोठी साक्षी घडव. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा एक आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून तुम्ही मला पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन, विनंती करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल. त्याच पद्धतीनं माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि त्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हा. आमेन.